नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आज इथे आपण बनवणार आहे गोबी मंचुरियन ग्रेव्ही. ही खायला खूप मस्त लागते आणि बनवायला तर अगदी सोपी आहे. अगदी जशी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो ना, तशी टेस्ट आपण घरी पण बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला जास्त वेळ पण नाही लागत. पटकन ही बनवून रेडी होते आणि खायला तर खूपच मस्त लागतात. मुलं तर हे मंचुरियन असेच फ्राय केल्या-केल्या खातात. हे खूप मस्त लागतं. तुम्ही बघू शकता की ते मस्त असे मंचुरियन झालेले आहे. चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे. इथे गोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी एक गोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घ्यायचं आहे. थोडंसं आलं बारीक करून घ्यायचं आहे. लसूण, कॅप्सिकम थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजे चॉप करायचं आहे सगळं. कांदा एक चॉप करून घ्यायचा आहे आणि स्प्रिंग ऑनियन पण चॉप करून घ्यायचं आहे. बारीक चॉप असे आपल्याला गाजर 1-2 गाजर आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि हे आपण सगळं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हे कांदा वगैरे ह्याच्यामध्ये घालतो तर कांदा कसा बारीक चिरल्यावर त्याला पाणी सुटतं, म्हणून असं घट्ट पिळून आपल्याला हे त्याच्यामध्ये घालायचं आहे. कारण जर आपण असंच घातलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि मग ते मंचुरियनचे जे आपले बॉल आहे ते व्यवस्थित असे होत नाही. खूप पातळ असं होतं आणि गोल आकार असा व्यवस्थित येत नाही. हे बघा अशा प्रकारे घट्ट दाबून असं पाणी काढून घ्यायचं आहे त्या भाज्यांचं आणि मग आपल्याला हे घालायचं आहे. त्यानंतर इथे आपण सगळ्या भाज्या एकत्र मिक्स केल्या की जी हिरवी मिरची आपण बारीक चॉप करून घेतलेली आहे ती घालायची आहे. आलं चॉप करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. लसूण चॉप करून घेतलेली आहे ती घालायची आहे. हे बघा. त्यानंतर इथे आपण जी कोबी आहे तो पण आपल्याला घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. कोबीला पण पाणी सुटतं. हे बघा तुम्ही बघू शकता. घट्ट असं दाबून पिळून घ्यायचं आहे. मग आपल्याला हे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कोबी घट्ट पिळून किती पाणी त्याचं निघालं आहे. हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर इथे ह्या ज्या आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. पूर्ण असं एकजीव झालं ना, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले आणि सॉसेस ॲड करायचे आहेत. ह्याच्यामध्ये मी सर्वात आधी घालणार आहे, जे आपण स्प्रिंग ऑनियन बारीक कापून घेतलेली आहे ना, ती घालायची आहे. मग इथे मी 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि 1 चमचा मी इथे आपलं ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. सगळं प्रमाण मी एकच घेतलेलं आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे इथे, 1 चमचा इथे टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. मग ह्याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे, म्हणजे 1 चमचा घालायची आपल्याला. त्यानंतर इथे मी 2 चमचे मंचुरियन मसाला घातलेला आहे. मग हे मसाले घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करायच्या आधी इथे मी 1 बाउल आपलं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर जास्त पण नाही घालायचं किंवा अगदी थोडं पण नाही घालायचं. हे एवढ्या भाज्यांसाठी 1 कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित म्हणजे बॉल्स आपले बनतात मंचुरियनचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला ह्याचे छोटे-छोटे बॉल करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित असे गोल आकार जसं आपण लाडू कसा बनवतो तसं आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने दाबत-दाबत आपल्याला हे मंचुरियन बॉल बनवायचे आहे. हे बघा. व्यवस्थित असे झालेले पाहिजे. नाहीतर जर तुम्ही घट्ट दाबून असे नाही बनवले ना, तेलात फ्राय करतानाही फुटतात. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण बनवून घ्यायचे आहे. मग एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. तेल आपल्याला अगदी गरम किंवा अगदी हलकंसं गरम असं नाही करायचं, मीडियम गरम करायचं आहे. तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये हे बॉल घालून आपल्याला बारीक गॅसवरच हे मंचुरियन आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि लगेच आपल्याला हे उलट नाही करायचे. थोडंसं 1 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे उलट करायचे आहे. जेणेकरून तुमचे जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते तुटणार पण नाही. अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचे. हे 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित असे हे बघा फ्राय करून घ्यायचे आहे. किती मस्त कलर आलेलं बघा. आणि मुलांना तर हे असेच खायला आवडतात. अर्धे तर हे मंचुरियन ग्रेव्ही बनवायच्या आधीच फ्राय करतानाच हे संपून जातात. बघा तुम्ही किती मस्त असे मंचुरियन बॉल आपले झालेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण फ्राय करून घ्यायचे. बघा किती मस्त असे झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला मंचुरियन ग्रेव्ही बनवण्यासाठी पण थोड्या भाज्या लागणार आहे. इथे मी
बारीक चिरलेली मिरची, आलं, लसूण, कॅप्सिकम, बीन्स आणि स्प्रिंग ऑनियन पण घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण त्याचं पेटल्स काढून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे भाज्या सगळ्या कट करून झाल्या की ते 2-3 चमचे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं लसूण घालायचे, बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे, मिरची घालायची आहे. तुम्ही मिरची बारीक चॉप करून पण घालू शकता किंवा अशी उभी चिरून पण घालू शकता आणि तिखट जर तुम्हाला जास्त पाहिजे तर अजून जी मिरची तुम्ही ॲड करू शकता. इथे मी बारीक चिरलेली एक 2-4 बीन्स आपले कट करून घातलेले आहे. त्यानंतर जे आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. मग आपल्याला हे एक अर्धा मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कॅप्सिकम कट केलेले आहे ते घालायचे आहेत. स्प्रिंग ऑनियन आहे ते पण घालायचे आहे. हे व्यवस्थित असं 1-2 मिनटं तेलात परतून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे जे ग्रेव्हीसाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची प्युरी बनवायची आहे. मी ते अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित त्याचे लम्प्स आपल्याला काढून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे प्युरी बनवून घ्यायची आहे त्याची. मग इथे आपला हे बघा कांदा पण व्यवस्थित असं झालेला आहे. मग इथे आपल्याला कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची घालून घ्यायची आहे. बारीक अशी उभी चिरून घेतलेली एक शिमला मिरची घातलेली आहे. ते व्यवस्थित असं फ्राय झालं तेलामध्ये की आपल्याला ह्याच्यामध्ये सॉस ॲड करायचे आहे. इथे मी 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे. हे बघा आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे. मग आपल्या व्हिनेगर घालून ह्याची टेस्ट खूप मस्त लागते. हे बघा 1 चमचा इथे मी व्हिनेगर घातलेलं आहे आणि मग आपल्याला हे व्यवस्थित असं तेलामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर इथे मी मंचुरियन मसाला घातलेला आहे 2 चमचे. हे पुन्हा एकदा तेलामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फिरवून झालं की जे आपण प्युरी बनवून ठेवली आहे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ती घालायची आहे आणि ते घालून आपल्याला लगेच असं कंटिन्यू फिरवायचं आहे, नाहीतर ते त्याचे लम्प्स तयार होतात. म्हणून आपल्याला हे फिरवायचं आहे. त्याच्यामध्येच मी 2 वाट्या त्याच वाटीमध्ये 2 वाटे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही एकदम सुकी पाहिजे तर तुम्ही 1 वाटी घाला. मला थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी 2 वाट्या घातलेल्या आहे. त्यानंतर थोडीशी काळी मिरी पूड आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण मंचुरियनमध्ये पण मीठ घातलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही अंदाजाने मीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं एक 5-7 मिनटं हे बॉईल व्हायला द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं स्प्रिंग ऑनियन घालणार आहे. हे त्याच्यानंतर एक उकळी आली ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मंचुरियन घालून घ्यायचे आहे किंवा तुम्ही जेव्हा सर्व्ह करतात ना तेव्हा मंचुरियन घाला. जर तुम्ही मंचुरियन घालून ठेवून नंतर ही मंचुरियन ग्रेव्ही खाल्ली ना तर मंचुरियन सगळी ग्रेव्ही सोकून घेतं, त्यामुळे एकदमच ड्राय होऊ शकते. जेव्हा तुम्हाला सर्व्ह करायचे असेल तेव्हा तुम्ही मंचुरियन घातलं तरी चालेल. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे. वरती गार्निशिंगसाठी मी थोडंसं स्प्रिंग ऑनियन घातलेलं आहे. तर आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी हे गोबी मंचुरियन ग्रेव्ही ट्राय करा. खायला खूप मस्त लागते ही आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे. तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.